मी ते काम वेळेवर पूर्ण केलं असतं. मी ते काम वेळेवर पूर्ण केलं असतं. आय वुड हॅव कम्प्लिटेड द वर्क ऑन टाइम. आय वुड हॅव कम्प्लिटेड द वर्क ऑन टाइम. तिने अधिक सराव केला असता तर तिने आणखीन चांगलं केलं असतं. तिने अधिक सराव केला असता तर तिने आणखीन चांगलं केलं असतं. शी वुड हॅव डन बेटर इफ शी हॅड प्रॅक्टिस मोर. शी वुड हॅव डन बेटर इफ शी हॅड प्रॅक्टिस्ड मोर. तू विचारलं असतंस तर मी तुला मदत केली असती. तू विचारलं असतंस तर मी तुला मदत केली असती. आय वुड हॅव हेल्प्ड यू इफ यू हॅड आस्क्ड मी. आय वुड हॅव हेल्प्ड यू इफ यू हॅड आस्क्ड. पाऊस पडला नसता तर आम्ही काल गेलो असतो. पाऊस पडला नसता तर आम्ही काल गेलो असतो. इफ इट हॅड नॉट रेन्ड वी वुड हॅव गॉन येस्टरडे. इफ इट हॅडंट रेन्ड वी वुड हॅव गॉन येस्टरडे. त्यांनी ती योजना वेगळ्या प्रकारे केली असती. त्यांनी ती योजना वेगळ्या प्रकारे केली असती. दे वुड हॅव डन द प्लॅन डिफरंटली. दे वुड हॅव डन द प्लॅन डिफरंटली. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की हे जे काही आपण आता बोललो ते सगळं भूतकाळातल्या गोष्टी होत्या, पण भविष्यकाळाबद्दल होत्या. आता भूतकाळातला भविष्यकाळ याचा अर्थ काय की भूतकाळात एखादी गोष्ट झालेली नव्हती, केलेली नव्हती, पण जर ती केली असती भूतकाळात तर त्याचा परिणाम भविष्यकाळ म्हणून वेगळा झाला असता. अशा पद्धतीने काही जेव्हा आपल्याला बोलायचं असेल भूतकाळातला भविष्यकाळ, त्यावेळेला आपण रचना करताना जर तर जर वापरलं असेल त्या मराठी वाक्यात आपल्या, तर जर म्हणजे इफ वाला जो भाग आहे वाक्याचा त्याची रचना इफ ने सुरू होते. क्रियापदात हॅड येतं आणि V3 येतं. आणि दुसरा जो भाग असतो त्या वाक्याचा त्याच्यात वुड हॅव आणि V3 येतं. आता काही काही आत्ताच्या वाक्यांमध्ये इफ वाली रचना नाहीच घेतलीये, डायरेक्टली वुड हॅव प्लस V3 असं घेतलंय. म्हणजे असं असं झालं असतं. म्हणजे पण ते आहे भूतकाळातलंच, गोष्ट एखादी घडून गेलीये, पण ती जर वेगळ्या प्रकारे केली असती तर त्याचा भविष्यकाळात परिणाम वेगळा झाला असता. अशा टाईपमध्ये आपण बोलताना वुड हॅव प्लस V3 ही रचना घेतो.